फ्रेंड्स, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ब्युटी विथ सान्वीमध्ये। तुम्हाला आज मी वेगवेगळ्या प्रकारच्या वेणीचे हेअरस्टाईल दाखवणार आहे। तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। सर्वप्रथम आपण केस विंचरून घ्यायचे, गुंता व्यवस्थित काढून घ्यायचे। तर आपण सुरुवात करतोय पहिल्या हेअरस्टाईलसाठी। 2 बटची वेणी, 2 पेडची वेणी म्हटलं तर चालेल, कोण खजूर वेणी म्हणते याला। तर सर्वप्रथम 2 सेक्शन मधला एक छोटासा साईडचा पार्ट घ्यायचा आहे आणि तो डावी साईडची जी बट आहे त्याच्यात हे बट मिक्स करून टाकायचे, मर्ज करायचे आणि डाव्या साईडचं पण छोटीशी एक बट घेऊन उजव्या साईडला मर्ज करून घ्यायची। अशाच प्रकारे सर्व एक 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 लाईन्स उचलायचे, अपोजिट टाकत जायचे। पण हे जी बट्स उचलताय तुम्ही ते एक समान असावी, म्हणजे वेणी खूपच छान दिसेल। छोटे सेक्शन उचल जा, तेवढीच छान दिसेल वेणी। ही वेणी थोडं लूजच ठेवायची, जास्त पिठं ओढायची नाही आपल्याला। अशा प्रकारे पूर्ण वेणी घालून घ्यायची।
फक्त अल्टरनेट टाकत जायचं आपल्याला. अशा प्रकारे पूर्ण वेणी झालेली आहे आपले. तर आपण रबर लावून घेतोय. त्यानंतर ना जे इथं कमी जास्त दिसतंय ते बड्स आपण ओढून घेतोय बाहेर थोडंसं. ती दोन्ही बाजू सेम दिसायला पाहिजे. अशा प्रकारे झालेली आहे वेणी. बोले ना. तर आता आपण स्टोनचं एक रबर लावून घेतलेलं आहे. विथ डेकोरेशन असल्यामुळं आपण ही एक साधी आपल्या कागदाची पिन असते ना ती घेतलेली आहे. त्याच्यात एक गोल्डन कलरचा मणी घालतोय आपण आणि हा फक्त असा प्रेस करायचा. जिथं जिथं खाच आहे वेणीची बर्ड्स आहेत तिथं ते मणी लावून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आपलं डेकोरेशन झालेलं आहे. आता आपण सेकंड हेअरस्टाईल घालतोय. तर आता 3 पार्टिशनची वेणी घालतोय आपण. तर 3 पार्टिशन सुरुवातीला करून घ्यायचे. पार्टिशन करताना असं सरळ केस करून घ्यायचे, जेणेकरून मध्ये केस येऊ नये परत. हे 3 पार्टिशन झाले. 3 पार्टिशनची इझी आहे, रेग्युलर आपण घालतोच ती वेणी, 3 पेडची. पहिले राईट साईडकडनं लेफ्टकडे जायचं आहे, परत लेफ्टकडनं राईट घ्यायचं आहे, परत राईटकडचं लेफ्टकडे घ्यायचं, लेफ्टकडनं परत राईटकडे जायचं आहे. ही वेणी पण पहिल्यासारखीच आहे, फक्त अल्टरनेट करत जायचं आहे. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट. अशा प्रकारे ही दुसरी हेअरस्टाईल पूर्ण झालेली आहे. आपण रबर लावून घेतोय. अशा प्रकारची दुसरी वेणी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आपण डेकोरेशनसाठी रेड कलरचे गुलाब घेतलेले आहेत, छोटे छोटे आहेत. हे तुम्ही बघताच, असं मार्केटमध्ये बॉक्स मिळतो. तुम्हाला हवा असेल तर डेकोरेशन करा, नसेल तर नाही केलं तरी चालेल. आपली हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण तिसरी हेअरस्टाईल घालतोय. तर आता ही 4 पेडची आहे, 4 पार्टिशन करून घेतोय आपण. बरेच जणांना इथं रबर लावल्याशिवाय ही हेअरस्टाईल जमत नाही आहे. तर आपण बिना रबर लावता डायरेक्टली 4 पार्टिशनची वेणी घालतोय. कोणते पार्ट अपोजिट केलेत हे लक्षात ठेवा प्लीज. पहिल्यांदा हा फर्स्ट आहे पेड, हा खालून घ्यायचा आहे. आणि हा जो आपण इकडनं घेतलेला आहे पेड, त्याच्या पूर्ण खालून घ्यायचं आहे. फक्त साईडचे जे आहेत ना, ते एकाच्या खाली एक घेतलेले आहेत आपण. या हेअरस्टाईलमध्ये आपण थंबचा वापर करतोय. तर हे अंगठा खालून वर घ्यायचं आहे, आणि ही जी आहे ती दुसरी पेड ती खाली दाबायची. परत सेम प्रोसिजर, इकडची राईट साईडची लेफ्ट साईडला घ्यायचं, लेफ्टची राईटला घ्यायची, आणि हे समोरचे आहे ते खाली दाबायचे, खालची बाजू आहे ते वर उचलायचे. सेम प्रोसिजर. परत ही बाजू खाली दाबायची, ही वर आणायची. आपण रबर लावून घेऊया. अशा प्रकारे आपली पूर्ण हेअरस्टाईल झालेली आहे. फायनली तुम्ही बघू शकता 4 पार्टिशनची, म्हणजे 4ही साईडनं ही वेणी सेमच दिसते. या साईडनं बघितलं तर हे बर्ड्स, हे जे पेड आहेत ते सेमच येत आहेत. तुम्ही कुठल्याही साईडनं बघितलं तर सेमच पेड येतील. ही वेणी खूपच छान दिसते. आपण डेकोरेशन करतोय.
डेकोरेशनचे पिन वापरते मी इथं. ह्या पण सेम जिथं जॉईंट आलं आहे बॉक्स तिथं आपण हेअरस्टाईलला पिन लावून घेतोय. हवं असेल तर हे रबर तुम्ही काढून त्या जागेला पण पिन लावून घेऊ शकता. मी ते काढते आहे ब्रोच. अशा प्रकारे आपली हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे. आता आपण नेक्स्ट पुढची हेअरस्टाईल बघतोय, चौथी 5 पेडची वेणी. आता प्रथम आपण 5 पार्टिशन करून घेतो. 1 2, हे तिसरा पार्टिशन, हे चौथा आणि हे 5वा. सुरुवात करतो आपण राईट साईडनं. आपण 3 पेडची जसं घातली होती ना तसंच घालायची. पहिलं राईटला घ्यायचं आहे, परत हा पार्टिशन लेफ्टला घ्यायचं, परत हा भाग आहे ना, हा पार्टिशन ही इकडे घ्यायची, ही वरती घ्यायची. परत हा राईटचा पार्ट इकडे टाकायचा वरती. हा राईटचा पार्ट घेतला की लेफ्टचं परत ह्याच्यावर टाकायचं. परत हा राईटचा इकडं टाकायचा आणि लेफ्टचं वरून घ्यायचं. वरून घेतलं. हा परत राईटचा वरती येणार. परत लेफ्टच्या वरती त्याच्या, परत राईटच्या वरती आणि लेफ्टच्या वरती. प्रत्येक वेळेस क्लीन करून घ्यायची आपली बॉड्स. आता हा राईटचा परत वरती येणार, परत हा लेफ्टचा त्याच्यावरती येणार. परत हा राईटचा पार्ट लेफ्टवर आणि लेफ्टचा परत वरती येणार. सेम प्रोसिजर करत जायचं. अशा प्रकारे कंप्लीट आपली हेअरस्टाईल. क्लिअरली दिसते तुम्हाला. ही 3 पेडची वेणी आहे ना, सेम तशीच येते, फक्त 5 पेड घेतल्यामुळं हे 2 वेणी
3 पेडची वेणी तुम्हाला असं दिसेल, मिनिमम असं दिसते. आणि 5 पेड घेतल्यामुळं 3 पेडची वेणी जॉईंट करून 2 वेणी जेव्हा जॉईन करतो त्यावेळेस जसं जसं लुक दिसेल तसं ते 5 पेडच्या वेणीचं लुक दिसेल तुम्हाला. तर आता आपण डेकोरेशन करू. तुमच्याजवळ जर असं UP नसतील डेकोरेशनसाठी तर मार्केटमध्ये अशा पण स्टिकर भेटतात छोटे 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 फ्लावर्स. तर काय करायचं, ह्या पिन कधी कधी असं डेकोरेशनला घातलं तर इकडनं बाहेर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं असं न वापरता असे वापरले तरी चालेल. तर आपण हेड लावूया. माझ्याकडे हे अवेलेबल आहे. तर एक एक काढायचं आहे रोज. जिथं जॉईंट आहेत तिथं लावून टाकूया. हे इझिली मार्केटमध्ये कुठं पण मिळेल. स्टेशनरीमध्ये वगैरे पण मिळतात. हे लहान मुलांच्या क्राफ्टमध्ये पण यूज होतं. बघू शकता तुम्ही हेअरस्टाईलचं लुक झालेलं आहे कम्प्लीट. कशा वाटल्या आजच्या हेअरस्टाईल कमेंट्स करून कळवा. आवडले असतील तर लाईक करा.